आज आपण मस्तपैकी काळ्या वाटाण्याची चमचमीत अशी रस्सा भाजी करणार आहोत. वाटाणा हा रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी तो कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला म्हणजे त्याला असे छानपैकी मोड आलेले आहेत. वाटाणा हा छानपैकी भिजलेला आहे. हाताने तो बघा सहजच तुटला जातो. वाटाणा भिजवून घेतला म्हणजे तो भाजीमध्ये शिजतो देखील छान. भिजलेला वाटाणा आता आपण कुकरमध्ये 1-3 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरमध्ये वाटाणा शिजवून घेतल्यामुळे तो अतिशय मऊ झालेला आहे. जर हा वाटाणा कुकरमध्ये न शिजवता डायरेक्ट तसाच भाजीला फोडणीला दिला तर तो अजिबात लवकर शिजत नाही. फोडणी देण्यासाठी आता अद्रक आणि लसणाचे बारीक काप करून घेतले आहे. त्याचबरोबर 2 टमाटे आणि 2 कांदे देखील चिरून घ्यायचे. भाजीसाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. आता तेल गरम झाले आहे त्यामध्ये अद्रक आणि लसणाचे काप टाकून घेते. अद्रक आणि लसूण छान परतला गेला आहे. आता त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. तो देखील छान लालसर रंग होईपर्यंत परतवून घेऊयात. आता यात चवीनुसार मीठ टाकून घेतले. लक्षात ठेवा आपण ही रस्सा भाजी करणार आहोत तर त्यानुसारच आपण मिठाचे प्रमाण टाकून घ्यायचे आहे. आता कांदा देखील छान परतला गेला आहे. त्यामध्ये चिरलेले टमाटे टाकून घेतले. ते देखील छानपैकी परतवून घेऊयात आणि 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात म्हणजे ते मुरले जातील. 1 मिनिटभरानंतर कांदा आणि टोमॅटो हा शिजला गेलेला आहे. त्यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊयात. आता त्यामध्ये 1 चम्मच हळद, 3 चम्मच मिरची पावडर म्हणजे आमच्याकडे ह्याला काळं तिखट म्हणतात. यामध्ये काळा मसाला, अद्रक, लसूण सगळेच मिक्स असते तो टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचा मसाला नसेल तर मिरची पावडर आणि एखादा चम्मच काळा मसाला टाकला तरी देखील चालेल. मसाले छान शिजवून घेण्यासाठी यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेतले. थोडी कोथिंबीर टाकून घेतली. आता यामध्ये कुकरमध्ये शिजवलेले आपण वाटाणे देखील टाकून घेऊयात. कुकरमध्ये सगळेच वाटाणे न टाकता यामध्ये आपण मूठभर वाटाणे हे बाजूला ठेवणार आहोत. कुकरमध्ये वाटाणे आणि मसाला छान एकत्र मिक्स करून घेऊयात. आता बाजूला ठेवलेले वाटाणे आपण असे थोडेसे बारीक करून घेत आहोत. यामध्ये भाजलेले बाजरीचे 1 चम्मच पीठ टाकून घेतले. गरम पाणी टाकून हे मिक्स करून घेऊयात आणि वाफ आलेल्या वाटाण्यामध्ये हे पाणी आपण टाकून घेऊयात. यामुळे आपला रस्सा देखील छान घट्ट होतो आणि बाजरीच्या पिठामुळे त्याला एकसंधपणा येतो आणि वाटाणा हा वाटून टाकल्यामुळे त्याला टेस्ट देखील फार छान येते. त्याचबरोबर यामध्ये थोडा आमसूल देखील टाकून घेतलेला आहे. आमसुल्यामुळे रस्स्याला ही टेस्ट फार छान येते. पुन्हा कुकर लावून 3 शिट्ट्या दिल्या आणि आपली भाजी ही तयार झाली. पहा रस्स्याला किती छान तर्री आलेली आहे आणि वाटाणा देखील अगदी मऊसूत शिजलेला आहे. अशा पद्धतीने केलेल्या काळ्या वाटाण्याची भाजी ही अतिशय टेस्टी होते. ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो. हिरवा वाटाणा किंवा पांढरा वाटाणा आपण नेहमीच खातो, पण एकदा ही काळ्या वाटाण्याची भाजी तुम्ही करून पहा. अगदी नॉनव्हेजपेक्षा देखील ही अतिशय भारी लागते. मस्त अशी काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी कांदा कोथिंबीर बरोबर सर्व करा आणि खाऊन पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. अतिशय कमी मसाले वापरून तयार केलेली काळ्या वाटाण्याची रस्सा भाजीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.